अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, आता गुरुपौर्णिमा आलेली आहे. 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधूनच गुरुचरित्र पारायण कसं करू शकतो या संदर्भातली आजची सविस्तर माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात आधी तर तुम्ही तुमच्या आयुष्यात आता गुरुचरित्र पारायण का करता? सगळ्यांना माहीत आहे की अशक्य अशा गोष्टी आहेत, म्हणजेच लग्न होत नाही, मुलं संतान प्राप्ती नाही, किंवा तुमच्या अजून काहीतरी अडचणी असो त्यातून मार्ग मिळावा आणि त्यातून आपण हे जे काही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर नशिबाची साथ असणं महत्त्वाचं आहे. कारण काही लोकांना स्वामी सेवाही करायची आहे आणि दत्तसेवाही करायची आहे. तर तुम्ही या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा 9 ते 29 किंवा अगदी 4-5 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला जी सेवा आहे ती करायची आहे. तर तुम्हाला 3 गुरुचरित्र पारायण करायचे. जर तुमची इच्छा आहे की मला एक तरी करायचं आहे, कारण बऱ्याच वेळा बघा असं होतं की पारायण करायचं आहे, कारण प्रत्येकाला ज्या ज्या घरात एक पारायण केलं जातं ना, मी खरं सांगते, तुम्ही वर्षाखेरीज 7 पारायण वर्षभरात करा आणि काय अनुभव येतो ना ते बघा. तुम्हाला स्वतःच घर घ्यायचं आहे, घरात कुठला दोष असेल, प्रत्येक महिन्याला एक पारायण करायचं असतं. पण बघा, आपण संसारिक माणूस आहे, आपल्याकडून सगळ्या गोष्टी शक्य होतीलच असं नाही. पण जर तुमची इच्छा असेल तर या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्हाला 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे. मग तुम्ही 3 करू शकता, तुम्ही 2 करू शकता, तुमची इच्छा. तर 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. म्हणजेच कसं, शेवटच्या दिवशी आपली समाप्ती येईल, म्हणजे 29 तारखेला गुरुपौर्णिमेला समाप्ती येईल. या पद्धतीने करू शकता किंवा त्याच्या आधी पण तुम्ही पारायण करू शकता. काय असतं ना, जो सप्ताह आहे जेव्हा अशा छान छान तिथी असताना आपण मनाला पण समजून घालतो की नाही, पारायण करायचं, एक शिस्तता लावायची आपल्याला, अशा पद्धतीने चालत असतो. आता गुरुचरित्र पारायणाबद्दल बोलण्याच्या आधी तुम्हाला जर दत्तसेवा करायची सगळ्यात आधी, तर लोकांना भीती वाटते अजूनही की स्वामीसेवा करू का, माझ्याकडून काही चुकले तर, काही होत नाही, आपण महाराजांची लेकरं आहोत. एखादी गोष्ट आपल्याकडून चुकली तर आपले आईवडील आपल्याला शिक्षा देतात का? तसंच महाराजांचं आहे. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही महाराजांपर्यंत जा, आणि दत्त महाराजांचं सुद्धा तसंच आहे. तू जसा आहेस बाळा, तू तसा माझ्यापर्यंत ये, आणि ते आपल्याला स्वीकारतात. आता स्वामी सेवेबरोबरच जर तुम्हाला दत्तसेवा करायची असेल तर काय करू शकता? माझं सगळ्यात आवडीचं आणि प्रचंड प्रभावी तुम्हाला सांगते. जर तुम्ही संकल्पयुक्त ही 21 दिवस जर सेवा केली ना, तुमचं आयुष्य नाही बदललं तर काय, तुम्हाला कोणती तरी अडकलेली कामे असतील, कोणीतरी फसवलेलं असेल, कोणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे, कोणाच्या तरी दबावावरती तुम्ही काम करत आहात, जे चुकीचं आहे, करायची इच्छा नाही आहे, कुणीतरी संकटात अडकले आहे की यातून बाहेर पडणं खूप जास्त अवघड होत चाललं आहे. तुम्ही अशांसाठी घोर कष्ट, उद्धार स्तोत्र, अतिशय सुंदर, खूपच सुंदर, माझं प्रचंड आवडतं असं 90% महिलांचं घोर अष्टक उद्धार स्तोत्र पाठ झालं असेल, कारण ते सोपं आहे, काही जास्त नाही, 4-5 ओव्यांचं आहे की जे नवीन आहे त्यांना वाचायलासुद्धा तुम्हाला सांगते 2 मिनिट लागतो. ज्याचं पाठ आहे तर ते आपण करू शकतो. रोज जर तुम्ही संकल्पयुक्त 21 वेळा जर घोराष्टक उद्धार स्तोत्राचं पठण केलं तर 21 दिवस 21 वेळा तुमच्या अडचणी ज्या काही आहेत ना, त्या सांगितलेल्या, कोणतीही अडकलेली कामे असतील, कुठे फसलेले असेल, मुलगा अडकलेला आहे, कुठल्या तरी कारणाने त्याला अडकवलं आहे, किंवा तो स्वतःहून अडकला आहे, मग अगदी मुलाच्या मागे असेल किंवा मुलाच्या मागे तुम्ही बघा जे काही वाईट घडलेलं असेल तर, किंवा मग माझा नवरा अजूनही एका बाईमध्ये आजच बघा
काही जणांचं असं असतं, नवऱ्यांना बाहेरच्या बाईचा नाद असतो, तर ती एका बाईमध्ये अडकलेलं आहे असं बऱ्याच ठिकाणी असतं. त्याने बाहेर पडावं किंवा काहीतरी व्हावं, की आम्ही अडकलेलो आहो, आमची फॅमिली अडकलेली आहे, किंवा तो अडकलेला घोर अष्टक स्तोत्र आणि कालभैरवकवचम प्रभावी. आता सध्या तरी मी तुम्हाला घोर अष्टकम स्तोत्रमचं पठण सांगते. घोर अष्टकम स्तोत्र इथून सुरू झालं बघा. आता हे मला कुठे सापडलं, गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायात छोटासा ग्रंथ आहे, त्याच्या पाठीमागे सुरुवातीला पेज आहे, इथून सुरू होतं आणि इथे संपलं. आता मला सांगा, हे पेज पण किती छोटं, म्हणजे एक पेज जायला खूप सुंदर आहे, खूप छान आहे. म्हणजे इतकं सुंदर, हे वाचल्याशिवाय दिवसच जात नाही. तर आपल्याला काय करायचं आहे की रोज 21 वेळा तुम्ही पठण करू शकता. 21 वेळा तुम्हाला ही सेवा करायची. त्याचबरोबर दत्तभावणी अतिशय प्रभावी, कष्टाला नशिबाची साथ असणं लय महत्त्वाचं. बघा, म्हणजेच कितीही तुम्ही करा कष्ट, म्हणतात ना काहीतरी, लोकांच्या तोंडी आलेला घास शेवटी जातो. नशिबाचं बघा आपल्याला साथ मिळत नाही, तर हे शेवटचं नशीब येऊन इथे थांबतं. ज्यांच्या चरणाजवळ, ज्या घरात मला शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे, मला चांगलं काहीतरी करायचं आहे, पण मला ना काहीतरी, मी खूप प्रयत्न करत आहे पण नशिबाची साथ नाही आहे, एनर्जी माझ्यासोबत नाही आहे, तर हे नशीब घडवण्याचं काम महाराज करत असतात. दत्तसेवा, स्वामी सेवा ही त्यांच्यासाठीच आहे. आता जर तुमची इच्छा असेल तर दत्तबावणी, तर तुम्ही दररोज 21 वेळा दत्तबावणीचं पठण करू शकता. 21 दिवसाची सेवा आहे, किंवा घोर अष्टकम स्तोत्राचं पठण करू शकता. 21 दिवसाची सेवा आहे, 21 वेळा पठण करायचं घोर अष्टकम स्तोत्र. काहींची नियम अटी नाहीत याच्यामध्ये. अन्न वर्ज्य, मांसाहार वर्ज्य संकल्पयुक्त असेल, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिशय उत्तम, बाकी तुमची इच्छा. दत्तबावणीला पण सेम नियम आहे. आता हे सांगितले. त्याचबरोबर गुरुचरित्र चं पाठ जो आहे, तर तो 21 दिवसाच्या कालावधीमध्ये 7 दिवस तुम्ही आखून घ्या. फक्त एकादशी आहे, तर एकादशीला करू नाही. आपण गुरुचरित्र ग्रंथाचं किंवा सांगता जी आहे ती अमावस्येला करत नाही. मग ते बसतानाच मध्ये अमावस्या आली तर चालेल का, एकादशी आली तर चालेल का, पण शक्यतो सांगते अमावस्येला करू नका. मग त्या पद्धतीने तुम्ही तुमचं संपूर्ण एक शेड्यूल आखून घ्या, कसं काय करायचं. ज्याची इच्छा आहे ते 3 पारायण करायचं ते करू शकतात लगातार. आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते. आता समजा 1, 2, 3, 4, 7 दिवसाचं पारायण माझं झालं, त्याच दिवशी मी समाप्ती करणार. 7व्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी परत नव्याने मी सुरुवात करणार. याच पद्धतीने मी 7व्या दिवशी समाप्ती करणार, परत मी सुरुवात करणार, परत मी 7व्या दिवशी समाप्ती करणार. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक पारायणाची सांगता करायची का, तर लगातार 5. आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा लगातार 7 पारायण केले जातात की 7 पारायण तुम्हाला लगातार करायचे आहेत, तर मग अशा वेळेला असं होतं की आता मला सेवा दिली आहे की मला 7 किंवा 3 पारायण लगातार करायची इच्छा आहे, तर नक्की शेवटच्या म्हणजे 3ऱ्या दिवशी सांगता करावी. कारण त्या पारायणाची सांगता तुम्हाला करावी लागते. नैवेद्य वगैरे दाखवण्याचं, साधा वरण भात भाजी पोळी तुम्ही दाखवली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात करायची. याच पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप सुंदर सेवा आहे. ज्यांना बघा गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आता गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद मानला गेला. काय नियम अटी आहे, तर काय खायचं, नियम अटी आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं. मी गुरुचरित्र पारायणाचं बोलते बरं का, की कांदा लसूण वर्ज्य करायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, परान्न नाही, बाकी काही नियम अटी नाही. कांदा लसूण वर्ज्य ब्रह्मचर्याचं पालन करावं, पराण्य खाऊ नये. आता काही लोकांनी कुठलेच नियम अटी नाही पाळत, त्यांचा अनुभव आहे, मग ते चुकीचं आहे असं म्हणतात. नाही आहे. पण गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. आपण किती पवित्र राखून गुरुचरित्राचं पारायण करतोय. तर मुळात तर गुरुचरित्र ग्रंथ महिला वाचू शकत नाही. म्हणून बघा, आपल्याला या ग्रंथाची प्राकृत सुंदर असा ग्रंथ दिला, तर तेही वाचताना काही नियम अटी पाळणं आपलं कर्तव्य आहे का नाही, सांगा बरं का.
आता ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. गादीवर शक्यतो झोपू नका. तुम्ही दिवाणावर झोपलात ना तर त्याच्यावर सतरंजी वगैरे टाका, त्याच्यावर तुम्ही झोपू शकता. काय असतं ना, तुम्हाला सांगते की नियमांचं पालन करून काय होतं, तर काही नियम असे असतात. आता समजा गादीवर नाही झोपायचं, कारण ज्या आपल्या सुखसोयी आहेत ना त्यांचा त्याग करायचा असतो. कांदा लसूण खाऊन माणूस हा तामसी बनतो, म्हणून जे काही पदार्थ आहेत त्याचं त्याग करायचं आहे. बाकी खूप काही विशेष नियम नाही आहे. आपण दरवर्षी खूप छान पद्धतीने पारायण करत असतो, पण तसंच आहे. तुमची जर इच्छा असेल ना 3 किंवा 1 पारायण कसं करायचं, तर खूप सुवर्ण काळ आहे. नाहीतर आपण श्रावणामध्ये तर पारायण करतच असतो. पण आता जर तुम्हाला करायचं आहे ना, की तुमच्या गुरूंप्रती तुम्हाला आधीच सांगते की आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे, अडचणी आहे, त्रास आहे, तरीसुद्धा आपण मार्ग काढत असतो. आणि कुठेतरी स्वामी महाराज आहेत आपल्या पाठीशी, हे जरी वाक्य मनात आलं ना तरी इतकं समाधान आणि शांती मिळते ना, की स्वामी हे सगळं चांगलं होणार आहे, काळजी करायची गरज नाही. पण त्याच्यासाठी आपली सेवा पण महत्त्वाची आहे. फक्त नामजप करणं, स्वामी महाराजांचं पारायण करणं यानं काय मिळतं? लगेच महाराज तुम्हाला म्हणणार नाही की तुला काय पाहिजे, पण आपलं मन किती शांत होतं बघा. 7 दिवसात गुरुचरित्राचं पारायण जेव्हा आपण करत असतो, मन शांती मिळते. कुठल्याही प्रकारचं जरी टेन्शन असलं, काही असलं, तरीसुद्धा आपल्याला मनशांती मिळते. हे नाही, सगळं चांगलं होणार आहे, स्वामी महाराज सगळं करणार आहेत. तर हे तसंच आहे. आपल्याला मनशांती मिळावी. आणि कधीकधी कृतज्ञता खूप महत्त्वाची असते, की कधीही अडचणी आल्या तर तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांना मी सेवा करत आहे, माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. आणि योग्य वेळ आल्यावर शिवाय काहीच कोणाला मिळत नाही. तुम्ही कितीही काही म्हटलं तरी योग्य वेळ आल्याशिवाय स्वामी महाराज कधीही कोणाला काही देत नाहीत. आणि ती योग्य वेळ आपली लवकरच यावी, म्हणून जास्तीत जास्त सेवा करावी. आणि नक्कीच या शुभमुहूर्ताचं अवचित्त साधून गुरुचरित्र पारायण किंवा दत्तसेवा ज्यांना करायची आहे, स्वामीचरित्र सारामृत, आता आम्ही स्वामींची सेवा करत आहे, मग त्याचबरोबर रोज घोराष्टक स्तोत्र आवर्जून पठण करा. आणि नक्कीच आजपासून किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत मला गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय रोज वाचायचा आहे, असंच मनात निश्चय करा. मी किती अडचणीत असेल, मी कितीही कामात असेल, तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय, या सगळ्या सेवा केल्याशिवाय मी झोपणार नाही, अशी शिस्त लावा. आणि बघा काय होतं, तुमच्या आयुष्यात हळूहळू परिणाम नक्कीच बघायला मिळेल. तर आजच्यासाठी फक्त इतकीच झालेली स्वामी सेवा आणि स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण करते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत स्वामींच्या कोणत्या कोणत्या छान छान सेवा आहेत त्या मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.